नमस्कार, मी उज्ज्वला बैसाने. येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत. आता पाहूयात या घडीची सर्वात महत्त्वाची बातमी सविस्तर. बारामती लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले. आता प्रतीक्षा आहे ती निकालाची. ही निवडणूक खूपच मनोरंजक घरगुती वादावर पडदा पडेल असं सर्वप्रथम अंदाज व्यक्त होत होता. परंतु जसा जसा मतदानाचा दिवस जवळ येत गेला तसतसा बारामती लोकसभा मतदारसंघातील ज्वलंत प्रश्नावर या दोन्ही पवार कुटुंबातील उमेदवारांना आपापली मतं व्यक्त करावी लागली आहेत. या निवडणुकीत नणंद विरुद्ध भावजई यांच्यासोबतच ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार महेश भागवत यांचा बोलबाला दिसून आला. प्रचाराला राबवलेले अभिनव तंत्र, कुठल्याही सभा नाही, रॅली नाही, थेट मतदारांपर्यंत संपर्क यावर त्यांनी भर दिला. या उलट सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवारांनी आपसातील भांडणावर जास्त जोर दिला होता. तसेच शेवटच्या टप्प्यात उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी प्रश्न, दंडेलशाही आणि स्वतःविषयीची नाराजी यावर मतदारांना काही प्रमाणात समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तालुक्यातील 2-3 गट एकत्र आणण्याचा प्रयत्न अजितदादा पवारांनी जरूर केला, पण नेत्यांचे एकत्रीकरण म्हणजे मतदार किंवा कार्यक्रमांचे एकत्रीकरण होतं यांचा त्यांना विसर पडला होता. शेवटपर्यंत ते एकत्र आलेच नाही. त्यामुळं मतदान कमी होणे, त्याचबरोबर संभ्रमाची परिस्थिती कायम राहणे यावर सर्व मतदारांनी नेमकं काय केलं याचा अंदाज अद्याप कोणालाही आलेला नाही. या मतदानाची समीक्षा जर केली तर माझ्या माहितीप्रमाणे खालील मुद्दे विचारात घ्यावे लागतील. विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी गेल्या 5 वर्षात मतदारसंघात संपर्क वाढवला होता, परंतु घरातलीच फुटीमुळे त्यांच्यासोबत काम करणारे दुसऱ्या फळीतले कार्यकर्त्यांचा वानवा होती. जे होते ते स्वतःचे विधानसभा, नगरपालिका यांच्या निवडणुकींची बांधणी करत होते. सुप्रिया सुळे यांच्यासोबत शरद पवारांवर होणारी टीका, त्यांची शेवटची निवडणूक तसेच भावनिक मुद्द्यांवर सहानुभूतीची लाट निर्माण करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. तो काही अंशी यशस्वी ठरलेला दिसून येतो. मराठा समाज, मुस्लिम समाज तसेच ख्रिश्चन समाज, काही प्रमाणात मागासवर्गीय समाज संविधान बचाव मोहिमेत सामील झाल्याने सुप्रिया सुळे यांना एक गटाने मतदान मिळण्यास मदत केल्याचे दिसून येत आहे. परंतु अजितदादा पवार यांच्याबरोबर असलेल्या नेते मंडळी तसेच दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांसोबत असलेले काहीही समाज घटक हा पुन्हा घड्याळ काटाकडे म्हणजेच अजितदादा पवार यांच्याकडे वळाल्याचे दिसून आले आहे. दुसऱ्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्यासोबत स्वतः अजित पवार, हर्षवर्धन पाटील, दत्तात्रय मामा भरणे, राहुल कुल, विजय बापू शिवतारे आणि रमेश आप्पा थोरात यांचे सारखे दिग्गज नेते मंडळी तसेच अजित पवारांना मानणारी फळी तसेच भाजपाचे मोदी समर्थक मतदार यांची जमेची बाजू होती. परंतु भाजपविषयी असलेली मतदारसंघातील नाराजी, सत्ता बदल केल्यामुळे सर्वसामान्य मतदारांमध्ये असलेली नाराजी, अजित पवार यांची आत्तापर्यंतची राजकीय आयुष्यातील अरेरावी याचा खूप मोठा परिणाम त्यांना भोगावा लागला. त्यामुळे गावागावातल्या त्यांना अपेक्षा असलेल्या दुसऱ्या फळीतील कार्यकर्ता हा तीच अरेरावी पुढे रेटत असल्यामुळे सर्वसामान्य मतदार त्यांच्या विरोधात जाण्याच्या तयारीत दिसून येत होता. तिसरे प्रभावशाली उमेदवार म्हणून ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार महेश भागवत यांना मतदारसंघात असणारे 11 लाख ओबीसी मतदार नेमकं कोणाला मतदान करणार तसेच जरांगे फॅक्टरमुळे मतदान करणाऱ्यांसाठी मतदार राजा हा उत्सुक दिसून आला. त्याचा फार मोठा परिणाम बारामती लोकसभा मतदारसंघात दिसून येत होता. ओबीसी मतदार हा काही चौकात गप्पा ठोकणारा नव्हता. तो शांत बसून मतदानाला गेला. मतदान करून सुद्धा तो शांतच बसलेला दिसून येत होता. त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाचा अंदाज भल्याभल्यांना व्यक्त करता आलेला नाही. सुप्रिया सुळे यांना भोर पुरंदरमध्ये संजय जगताप आणि संग्राम थोपटे यांना 2 आमदारांनी खूप चांगली मदत केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ही अतिशय रंजक ठरणारी तिरंगी लढत होऊ शकते. त्याचबरोबर आत्तापर्यंतच्या इतिहासात पवार कुटुंबियांना कांता नलवडे भाजपा यांच्या रूपाने 22% कमीत कमी तर महादेव जानकर रासपा यांच्या रूपाने 46% विरोध बारामती लोकसभा मतदारसंघात झालेला होता. हाच धागा पकडला तरी बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचंड मोठा ऐतिहासिक व धक्कादायक असा निकाल येऊ शकतो, अशी चर्चा आता जोर धरू लागलेली आहे.
कळत नकळत का होईना ओबीसी मतदारांचे झालेले ध्रुवीकरण तसेच परंपरागत भाजपाच्या असणाऱ्या कट्टर मतदारांची पवारांविरोधातील नाराजी उफाळून आलेली कमी टक्केवारीच्या मताला रूपाने दिसून येत आहे। त्याचा संपूर्ण फायदा हा तर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये एका ऐतिहासिक आणि धक्कादायक निकालाच्या विजयाची नोंद होऊ शकते। यावर आता दबक्या आवाजात चर्चा मतदारसंघात सुरू झालेली आहे। पण आता वाट पाहूया 4 जूनच्या होणाऱ्या मतदान मोजणीची आणि निकालाची। तसेच मतदार राजाने कोणाच्या पारड्यात विजयाचा गुलाल टाकलेला आहे हे थोड्याच दिवसानंतर समजणार आहे। येस मराठीसाठी संजय चांदगुडे, बारामती। अशा प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा येस मराठी न्यूज।